ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवंतांनी सनकादी कुमारांना जी प्रार्थना केली की माझ्या पार्षदांनी अक्षम्य असा अपराध केलेला आहे आणि आपण त्या अपराधाला जो दंड दिलाय तो योग्यच आहे, न्याय्यच आहे आणि मीही त्याचा आदर करतो। आपल्या शापाप्रमाणे ते मर्त्यलोकावर पापयोनीमध्ये जन्म घेतील, पण माझी आपल्याला एक विनंती आहे की कृपा करून त्यांचा जो इथला अनुपस्थितीचा काळ आहे, जय विजयांची ह्या वैकुंठामध्ये जी अनुपस्थिती आहे तो काळ, ती अनुपस्थिती लवकरात लवकर संपवावी आणि त्यांच्या अपराधाला अनुसरून जो काही त्यांना दंड मिळणार असेल तो दंड भोगल्यानंतर ते लवकरात लवकर या वैकुंठामध्ये परत यावेत। प्रत्यक्ष जेव्हा ती शापवाणी उच्चारली गेली त्यावेळेला चारी कुमार ह्यांना जणू काही क्रोधरूप सर्पानं दंश केलेला होता अशी त्यांची अवस्था झाली होती। त्या पार्षदांनी त्यांना अडवल्यामुळं किंवा त्यांचा उपहास केल्यामुळं। पण भगवंताची ती अंतःकरण प्रकाशित करणारी मंत्रमयी अशी अतिशय गोड वाणी ऐकली आणि ती ऐकता ऐकता सुद्धा त्यांचं चित्त तृप्त झालं नाही। जरी एका बाजूला त्यांना क्रोध होता तरी सुद्धा, कारण भगवंताचं बोलणंच इतकं अतिशय गोड होतं, मनोहर होतं, अल्पाक्षरवाला होतं, तरी सुद्धा अर्थपूर्ण, सारयुक्त, गंभीर होतं, गूढ होतं, गहन होतं आणि चित्त एकाग्र करून पूर्णपणे ध्यान देऊन ऐकून आणि त्याच्यावर विचार करून सुद्धा भगवंताला नेमकं काय म्हणायचं आहे, भगवंताच्या बोलण्याचा नेमका काय आशय आहे, त्यांच्या मनातला अभिप्राय काय आहे, हे काही सनत कुमारांना कळू शकलं नाही, उलगडू शकलं नाही। भगवंताचं ते अद्भुत असं औदार्य बघितलं आणि एकीकडे ते आनंदित झाले। त्यांचा अंग प्रत्यंग सुद्धा पुलकित झालं, शरीर पुलकित झालं, रोमांचित झालं आणि मग नंतर योगमायेच्या प्रभावामुळं आपलं परम ऐश्वर्य, त्याचा प्रभाव प्रकट करणाऱ्या भगवंताशी हात जोडून ते बोलायला लागले। मुनी म्हणाले, भगवंता आपण सर्वेश्वर असून सुद्धा मगाशी जे काही म्हणालात की आम्ही त्यांना दंड दिला, हा आपण माझ्यावर मोठा अनुग्रह केलाय, त्याचा अभिप्राय काय आहे हे काही आम्हाला कळलेला नाही। आपण ब्राह्मणांचे परमहितकारी आहात आणि यामुळं लोकशिक्षणासाठी, लोकसंग्रहासाठी भले आपण असं मानत असाल की ब्राह्मणे माझे आराध्य देव आहेत, तरी सुद्धा वस्तुस्थिती अशी आहे की ब्राह्मण आणि देवतांचे देव जे असले ब्रह्मदेव किंवा अन्य देव, हे सुद्धा आपल्यालाच स्वतःचा आत्मा आणि स्वतःचं आराध्य दैवत समजतात। भगवंता आपल्यामुळंच सनातन धर्माची निर्मिती झाली आहे, आपल्याच निरनिराळ्या अवतारांमुळं वेळोवेळी त्या धर्माचं रक्षणही होत आलेलं आहे। त्याचप्रमाणे निर्विकार स्वरूप अशा आपणच ह्या धर्माचं जे परमगुह्य रहस्य आहे ते शास्त्रोक्त आहे, शास्त्रांचंही तेच मत आहे की आपणच धर्माचं परमगुह्य आहात। आपल्याच कृपेमुळं निवृत्तीपरायण योगीजन सहजच मृत्यूरूप अशा संसार सागराच्या पलीकडे जातात। मग असं असताना दुसरा कोणी आपल्यावर कशी काय कृपा करू शकतो, कसा काय तुमच्यावर उपकार करू शकतो?
अन्य जे अर्थाची अपेक्षा करणारे, वैभवाची, द्रव्याची अपेक्षा करणारे लोक आहेत, ते जिची चरणधुरी सदैव आपल्या मस्तकावर धारण करतात, भाळी लावतात, त्या लक्ष्मी माता सुद्धा सदैव अखंडपणे आपल्या सेवेमध्ये रममाण असतात. आणि तेव्हा असं वाटतं की भाग्यवान भक्तजन आपल्या पायांवर ज्या नवनवीन तुळशीच्या माळा अर्पण करतात आपल्याला प्रिय असल्यामुळं, त्याच्यावर गुंजारव करणारे जे भोवरे आहेत, भुंगे आहेत, ते जसं आपल्या पायांचं स्वतःला निवासस्थान समजतात, तशी लक्ष्मी माता सुद्धा आपली चरणकमल हे आपलं निवासस्थान बनवून पाहतायत. पण सदैव आपल्या निरंतर सेवेमध्ये रममाण असलेल्या लक्ष्मीला सुद्धा आपण विशेष प्रेम दाखवत नाही, तिचा विशेष आदर करत नाही, जितका आपण आपल्या भक्तांवर प्रेम करता, जितका भक्तांचा आदर करता. आपण स्वतः संपूर्ण कौतुकास्पद अशा सगळ्या गुणांचे आश्रयस्थान आहात. मग इकडे तिकडे हिंडणाऱ्या ब्राह्मणांच्या पायाला लागल्यामुळं रस्त्यावरची धूळ काय किंवा श्रीवत्स चिन्ह हे आपल्याला कसं काय पवित्र करू शकतं, किंवा त्यांच्यामुळे आपली शोभा कशी काय वाढू शकते. भगवंता, आपण साक्षात धर्मस्वरूपात सत्य म्हणजे कृत, त्रेता, द्वापार या तिन्ही युगांमध्ये आपण प्रत्यक्ष रूपानं सगळीकडे अस्तित्वात असता. आणि ब्राह्मण आणि देवतांसाठी तप, शौच आणि दया ह्या आपल्या तिन्ही चरणांमुळे आपण ह्या चराचर जगताचं रक्षण करत असता. आपण शुद्ध सत्वमयी वरदायिनी अशा आपल्या मूर्तीच्या योगानं आता ह्या आमच्या ठिकाणी जो रजोगुण आणि तमोगुण आहे, की जो धर्मविरोधी आहे, त्याचा आपण नाश करावा एवढं त्यांनी सांगितलं. आणि पुढे आणखीन की प्रार्थना केली का, पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.